तर मंडळी, अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर बरेच दिवस हे प्रकरण चालू होतं की अजितदादा पवार यांचा जो अपघात झाला हा घातपात होता, कट होता की अजून काही होतं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि जे वातावरण होते हे पूर्वनियोजित चालू झालं. मात्र शरदचंद्र पवार गटाचे आमदार म्हणजेच अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी मात्र या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. बारामती पोलीस स्टेशन असो, मुंबई मधील शिवाजी पार्क येथील पोलीस स्टेशन असो, असे बऱ्याच ठिकाणी ते गेले. मात्र त्यांच्या हाताला काही पुरावे मिळालेले नाहीत. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची देखील भेट घेतली. मात्र तरी देखील त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्यानंतर बरेच दिवस या गोष्टी चालू राहिल्या, थांबल्या आणि आता पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यावरती आरोप केले की त्यांना दिवंगत अजितदादा पवार यांचा पक्ष ताब्यात घ्यायचा होता. आणि त्यांच्या या आरोपांना सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा उत्तर दिलेलं आहे. रोहित पवार यांच्या आरोपांवरती सुनील तटकरे यांनी आपली महत्वाची भूमिका स्पष्ट केली. ते असे म्हणाले की माझ्यावरती टीका होणे स्वाभाविक आहे, कारण मी पहिल्यापासून अजितदादांसोबत होतो. माझी प्रफुल्ल पटेल असो, आमची सावलीसारखी अजितदादांना साथ होती. एवढंच नव्हे तर एनडीए मध्ये देखील सहभागी होण्यासाठी आम्ही अजितदादांसोबतच होतो. त्यामुळे ही काही मोठी गोष्ट नाही असं देखील ते म्हणाले. परंतु तरीही समोरच्यांनी थोडं थांबावं, अन्यथा मला बऱ्याच गोष्टी सांगता येतील असा सूचक इशारा त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना देखील दिला. पुढे बोलताना सुनील तटकरे असे पण म्हणाले की मला अनेक वेळा टार्गेट करण्यात आलं. एवढंच नव्हे तर 2014 साली देखील मला टार्गेट करण्याचं प्रमाण वाढलं होतं. मात्र एक गोष्ट समोरच्यांनी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे अजितदादांचं पार्थिव शव जेव्हा पोस्टमॉर्टम करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं, त्यानंतर जी काही इत्यंभूत माहिती आहे ती सर्व माझ्याकडे आहे. त्यामुळे समोरच्यांनी थांबावं, अन्यथा मला बऱ्याच गोष्टी समोर आणता येतील असा गंभीर किंवा सूचक इशारा त्यांनी रोहित पवार यांना दिलेला आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? आपलं मत नक्की व्यक्त करा. धन्यवाद.